तुषार सर, तुम्ही कर्णधार म्हणून संघामध्ये असा कोणता कठीण निर्णय घेतला तो तुम्हाला अजूनही आठवतोय? कर्णधार म्हणून ती तशी स्पर्धा एक आठवते मला, की ती स्पर्धा होती सोनार सिद्ध धाटावला. तिकडे असा फॉर्मॅट होता, की 7-4 रोहा तालुका. पहिला हा फॉर्मॅट चालायचा त्या टाईमात. तर आम्ही नवखार टीमला त्यावेळी हे केलेलं. कालभैरव नवखार आणि सागर सम्राट हा कॉम्बिनेशन बसवलेलं. त्याचे कालभैरव नवखारचे 4 आणि आमचे 7. 7च्या व्यतिरिक्त 8वा काय खेळू शकत नव्हतो, तिकडनं 5. तर एक सामना आला असा, की तिकडे मी ॲज अ कर्णधारच होतो. नवखारचे 4 आणि एक पहिला सामना आम्ही जिंकलो. फारसं आठवत नाही कोणासोबत जिंकलो, पण दुसरा सामना जो होता तो आमचा आलिशान नागोठणासोबत संघात. अगदी चांगला संघ. आजही तुम्हाला त्या टीममधली ना चांगले प्लेयर आठवत असतील. पण तेव्हा एक अशी हे आली माझ्यात, की चला आज आपण एखाद्या नवोदित खेळाडूला संधी देऊया. कारण 7च्या व्यतिरिक्त मी 8वा तर संघात कोणत्याही प्लेयरला घेत नव्हतो आणि किंवा त्यांचे 4 होते नवखारचे, त्याच्या व्यतिरिक्त 5वा घेणार नव्हतो. प्लेयर आमच्याकडे खूप होते. पण एक नवोदित खेळाडू होता स्वराज देवले म्हणून. मग मी माझ्यासोबत जे माझे सीनियर होते त्या टाईमात मला किशोर होता, भास्कर होता, सुशांत रक्षीकर होता टीममध्ये. त्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी आम्ही टीम बसवलेलं त्या. मग त्यांना सांगितलं, की मी आता ह्याला बसतो, की माझ्याकडे एक नवीन पोरगा आहे आमचा. आता जस्ट आज त्याचा डेब्यू करायचा आहे म्हणून, की त्याला खेळवूया. काय होईल ते जाईल. कारण ह्याची पूर्णतः जबाबदारी ती मी घेतो. काय सामना होईल त्याची. तर तुम्ही ह्याला खेळवा, मी थांबतो. कारण आपल्याला आता एक बॉलरची गरज आहे. कारण त्यावेळी 4 ओव्हरचे सामने व्हायचे. मॅच जिंकणं हे महत्वाचं आणि होतं. आणि त्यावेळी अशी मॅचची सिच्युएशन आली. आम्ही पहिले हे बॅटिंग घेतले आणि समोरच्याला चेस करायचं होतं. बॅटिंगची अशी सिच्युएशन आलेली, नवीनच पोरगा घेतलेला स्वराज आणि त्याच्यावर अशी आलेली बॉलिंग, तो ज्यावेळी बॉलिंग टाकत होता समोरच्या संघाला फक्त 6 चेंडू मागे 8च धावा हव्या होत्या. आणि त्या 8 बलाढ्य धावा आणि आलिशान नागोठणं आलिशान म्हणजे नागोठणं बलाढ्य संघ होता चांगला संघ होता. आणि 6 बॉल 8 डिपेंड करायचे आणि होते. त्यांनी ते 8 रन आहे ना त्यावेळी डिपेंड केलेले आणि संघाला सामना जिंकून दिला. दिलं. तो एक माझ्या ह्यातला तो एक कठीण निर्णय म्हणजे मी स्वतः बाहेर राहिलो आणि स्वराजला खेळायला हे केलं. कारण त्याच्यात ती गुणवत्ता तेवढी मला वाटत होती ज्यावेळी आम्ही प्रॅक्टिसला त्याला तयार म्हणजे तो झाला त्यावेळी त्याच्यात वाटत होती. व्हिडिओ YouTubeवर आहे, पटकन जाऊन पहा.